छत्रपती शाहू महाराजांचा पंतू आणि ते चिरंजीव. मी इथे खास करून आमच्या भारतीय जनता पक्षाचे दोघे उमेदवार मंडलिक साहेब आणि माने या दोघांच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि कोल्हापूर शहरातील सर्व जनतेला आवाहन करण्यासाठी काल मी इथे आलो. विमानाला थोडा उशीर झाल्यामुळे काल मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहता येत नाही, म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण आमचे दोघी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी कोल्हापूर शहरातील जनतेला आपण माझ्या वतीने आवाहन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच या ठिकाणी आपण आलेला आहात आणि प्रचार फेज जो आहे तो शाहू महाराज जे आपले आपण म्हणतो त्या क्रांतिकारकांशी आपला संबंध आहे, त्यांच्या विरोधात हा प्रचार कसं बघताय? मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्याचं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळं मी काही खोलात जात नाही शाहू महाराजांबद्दल. मी फक्त छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या दोघी उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. सभा वगैरे काय करणार आहे? हो, 3 तारखेला मी परत येणार आहे. तुम्ही विजयाचं आव्हान करायला आहे, दुसऱ्या बाजूला शाहू महाराजांच्यावरती काय बोललं तर मान जातीचा ठेवला जात नाही असं आरोप आहे. उमेदवारांनी जरी काही बोललं तर उमेदवारांच्यावरती टीका केली जाते. पण नेमके वारसदार या राजकीय कोण आहेत आणि मान कुणाला ठेवला गेला? मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार, रक्तमासाचा वारसदार आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो. मी तो वारसदार या नात्याने मी इथं जनतेला आवाहन करतो, कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे हातकलंगण्याचे उमेदवार आहे माने साहेब, या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो. आणि गादीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल. 1962 साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले, त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेताना आलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती, त्यांचा गादीचा मान हा विषय येत नाही. ते व्यक्तिगत शहाजी महाराजांचे वारस म्हणून होऊ शकते, पण छत्रपती राजाराम महाराजांचे किंवा छत्रपती शहाजी महाराजांचे ते वारस होऊ शकत नाही. एका बाजूला शाहू महाराज हे कोल्हापूरचे अस्मिता आहे असं सांगितलं जातं, दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर टीका सुद्धा केली जाते. अशा पद्धतीची भूमिका त्याच्या कोण सांगता गादीचे वारसदार आहे? कोण सांगतं गादीचे वारसदार? कोल्हापूरची अस्मिता आहे असं एका बाजूला म्हटलं जातं, दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर टीका सुद्धा केली जाते. विचारांचे दोन मतप्रवाह आहेत. त्यांचं म्हणण्याचा अर्थ असा की 2 मतप्रवाह आहेत. एक तर त्यांना थेट गादीचे वारसदार म्हणतात, तर दुसरे म्हणतात या संदर्भात गादीचे वारसदार ते स्वतःहून म्हणतात. जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे. मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही, मी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे. त्यासाठी मी इथं जनतेला आवाहन करण्यासाठी आलो. बरोबर म्हणाले आपण, बरोबर. महाराज तुम्ही पहिल्यांदा स्पष्ट करा, तुम्ही प्रचाराला आलाय की हे जुनं प्रकरण तुम्ही काढायला? नाही, मी प्रचाराला आलोय, भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आलोय. म्हणजे याच्यावर तुम्हाला काही भाष्य करायचं नसेल तर तुम्ही नाही म्हणून सांगा. मला काही भाष्य करायचं नाही.
हा ठीक आहे म्हणजे तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, घरगुती प्रश्न आहे. हा बरोबर म्हणजे हा काही राजकीय व्यासपीठावर येऊन त्याच्यावर नाही वाद नाही, बिलकुल नाही. हा घरगुती वाद आहे. हा घरगुती वाद घरगुती पातळीवर जो जे काय न्यायालयात असेल न्यायालयाच्या पातळीवर होते. त्याच्या माध्यमातून जो सोडवला जाईल. त्याचा हा जाहीर विषय नाही आहे प्रचाराचा. बरोबर. बरोबर. साहेब, ह्या सगळ्या वातावरणामध्ये संभाजीराजेंचा अनुभव माहित आहे. यापूर्वी त्यांना पराभवाचे 2 अनुभव माहित आहेत. यांचा राजकीय बळी दिला जातोय अशी म्हणजे असा सूर हळवला जातोय. खरोखर त्यांचा राजकीय बळी दिला ते त्यांनी ठरवायचं, शाहू महाराजांनी ठरवायचं. राजकीय बळी झाला असं वाटते का? त्यांना राजकीय पॅटो बनवलं असं वाटते का? ते त्यांनी ठरवायचं. मी फक्त भारतीय जनता पक्षाच्या 2 उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं आलो. साहेब, आपण असं म्हणत की हा आमचा घरगुती वाद आहे. जो घरगुती पातळीवर तो चालू आहे. पण आपले भाजपचे जे उमेदवार आहेत, ते मात्र व्यासपीठावर हा वाद पुन्हा पुन्हा काढत या संदर्भात मी तो वाद कधी ऐकला नाही. पूर्ण माध्यमांमध्ये त्याच्या क्लिप व्हायरल होतात. राज्यपतीची चर्चा चालू होती. मंडलिकांचं स्टेटमेंट आहे, त्यांचं चिरंजीवांचं statement. हा आमचा घरगुती वाद आहे, आम्ही सोडू. तिकडे शहराच्या विचारांना पुरोगामी विचारांना आव्हान दिलं जातं. मागं तुम्ही कसं बघता? रामराजे छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांना कोल्हापुरात त्यांना आव्हान दिलं जातं. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी छत्रपती शाहू महाराजांचा वारस आहे, त्यामुळं त्यांचे जे काही विचार आहे ते जनतेपर्यंत पोचवायचे. त्यांच्या विचारासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला आव्हान करायचं की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आपण सर्वांनी शाहूच्या विचारांना आव्हान दिलं जाते. वारस आहे. कोण विचारांना आव्हान देतं? त्यांचा विचारण्याचा असा येतोय की एकीकडे शाहू छत्रपती महाराजांचे वारसदार लागता आणि बरोबर शाहू महाराजांच्या विरोधात ही भूमिका घेतात. त्यांचा तुम्ही शाहू महाराजांच्या विरोधात कुठलीच भूमिका मी घेतलेली नाही, आपण उमेदवार पण घेतलेला आहे. उमेदवारांनी बी घेतली नाही. साहेब, एक प्रश्न आहे की शाहू महाराजांचे आपण मोठे मात्र शाहू महाराजांनी आरक्षणासंदर्भात मोठे निर्णय घेतले होते. मात्र भाजप जे आहे ते या संदर्भात आरक्षण काढण्यासंदर्भात काही गोष्टी करताना पाहायला मिळतात. अशी टीका देखील काँग्रेसकडून करताना ती चुकीची आहे. तो प्रश्न न्यायालयाने तो प्रश्न सोडवला जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा त्या आरक्षणाच्या हिच्यामध्ये न्यायालय जो निर्णय देईल त्याला पाठिंबा असेल. न्यायालयीन प्रक्रिया नेमकं आपलं काय असतं? आपलं न्यायालयीन प्रक्रिया नेमकं काय? तो आमचा घरगुती वाद आहे, मी सांगितलं ना, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. आता तुम्ही प्रचारासाठी आले मी प्रचारासाठी आलेलो. आपण विचारतो की आता छत्रपती शाहू महाराज निवडणुकीला होते आणि विविध पक्ष संघटना त्यांना पाठिंबा देताना एमआयएमचा पाठिंबा त्यांनी मागितला नाही तरी पण एमआयएमचा पाठिंबा दिला गेला. त्यावरून कोल्हापूरचं राजकीय वातावरण सुद्धा आपल्याकडे बाहेर आले. खरं तर आपल्याला माहिती की छत्रपतींची अनेक मंदिरं आणि उद्ध्वस्त करण्यासाठी मोगलांनी अनेक आक्रमण केले होते. अशा पातळीवर पाठिंबा आणि ते राजकीय वातावरण तुम्ही कसं? हे त्यांनी ठरवायचंय कोणाचा पाठिंबा घ्यायचा किंवा नाही घ्यायचा. मी मागच्या वेळेस धुळे शहरामधून अपक्ष निवडणूक लढवली. माझ्या विरोधात एमआयएमचा उमेदवार होता, फक्त तो 2300 मतांनी निवडून आला. त्यामुळे त्याचा पाठिंबा घ्यायचा का न घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं. तुम्हाला माहित असेल की मुस्लिम त्यावेळेसच्या राजांनी, त्यावेळेसच्या सुलतानांनी हिंदूंचे अनेक मंदिरं उद्ध्वस्त केले, अनेक मंदिरं पाडली. त्यामुळं त्यांचा पाठिंबा घ्यायचा किंवा न घ्यायचा हा त्यांचा विषय. शाहू महाराजांच्या रक्ताची वारस आहात, पण कोल्हापूरची तुमचे ऋणानुबंध कमी आहेत असं वाटत नाही? मी नेहमी कोल्हापूरला येतो, कोल्हापूरच्या जनतेला मी भेट देतो. महाराज साहेब, 1984 आपण हातकरंजी लोकसभा मतदारसंघात लढवले होते. बरोबर. तेव्हा तुम्ही शरद पवारांच्या तर तुमचा नेता शरद पवारांच्या तुमचं काय बदल किंवा त्यानंतर जी परिस्थितीने आत्ताचं राजकारण काय वाटतं? मी आता भारतीय जनता पक्षात आहोत, त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू इच्छित नाही. पण त्यावेळेस इथलं निवडणूक लढवली होती ना आमच्या हातकरंजी. मी निवडणूक लढवली ती. एकंदरीत शरद पवारांच्या विषयी तुमचं जे वैयक्तिक नो कॉमेंट्स. भविष्यात कोल्हापुरात सक्रिय होत आहे? भविष्य काळात कोल्हापूर मी आता धुळे जिल्ह्यामध्ये, धुळे शहरामध्ये सध्या राजकारणामध्ये व्यस्त आहे.
मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा धुळे व नंदुरबार 2 जिल्ह्याची बँक आहे आमची. महाराष्ट्रामध्ये एकमेव बँक आहे की 2 जिल्ह्याची बँक आहे. त्या बँकेचा मी गेल्या 22.5 वर्षापासून चेअरमन आहे आणि 25 वर्ष त्या बँकेचा चेअरमन राहण्याचा महाराष्ट्रामध्ये एकमेव मी असा माणूस आहे की जे 25 वर्ष राहू शकतो. आणि मी अनेक निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आलेलो. भविष्यात कोल्हापुरात सक्रिय होणार. कोल्हापूरच्या जनतेची मागणी असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी दिली किंवा मला धुळ्यातनं उमेदवारी दिली तर मी सक्रिय राहील. कोल्हापूर किंवा धुळे कुठून फारच आहे एक सांगा. इचलकरंजी मतदारसंघातून आपण निवडणूक लढवली, तुम्ही पराभव झाला. त्यानंतर आपला कोल्हापूरच्या राजकारणात आता एखादा उमेदवार पराभव झाल्यानंतर तो ऍक्टिव्हली काम करत राहतो पुढच्या वेळेसाठी. तसं आपण काही ऍक्टिव्ह राहिला मी ऍक्टिव्ह होतो पण 1900 मध्ये नाही कोल्हापूरला राहत होतो मी जुन्या राजवाड्यात भवानी मंडपामध्ये माझं वास्तव्य होतं. त्यावेळेस माझी आजी विजयमाला राणी साहेब तिथं भवानी मंडपात राहत होत्या आणि मी इथं कोल्हापूरमध्ये कार्यरत होतो. पण 1990 साली मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून आलो. त्यावेळेस मला व्हाईस चेअरमन तिथं आमचे त्या काळातले नेते सरोजसिंग नाईक साहेबांनी मला व्हाईस चेअरमन केलं. पुढं दुसरे नेते आमचे अमरीश पटेल साहेब आमदार, सध्या आमदार आहेत ते, त्यांनी मला ते मंत्री झाले 2003ला. त्यांनी मला तिथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमदार केलं. त्यामुळे धुळे शहराच्या धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व्यस्त झालो. 2004 साली मी आमदार म्हणून निवडून आलो. 1994-95 साली मी अपक्ष म्हणून आमदार तिथं निवडून आलो. त्यामुळं थोडंसं तिथं व्यस्त असल्यामुळे इकडे मला वेळ कमी देता. आजही मी कोल्हापूरला येत असतो. ही अशी निवडणूक आहे की तुम्ही प्रचारासाठी आला, ही वेळ योग्य आहे असं तुम्हाला काय वाटतं? मी याच्या अगोदर तुम्ही आला नाही, मागच्या इलेक्शनला आला नाही. मी या जिल्ह्याच्या लोकांना मतदारांना इथं आव्हान करायला आलोय की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना दोघी हातकलंगणे आणि कोल्हापूर शहराच्या उमेदवारांना आपण मदत करा ही विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मतदारसंघामध्ये पण जाणार आहे प्रचाराला, तर मतदारसंघामध्ये मग प्रचाराला जाणार आहे का तर टार्गेटेड कोल्हापूर होते आणि कोल्हापूर आणि हातकलंगणे दोघी मतदारसंघामध्ये राहणार. नाही मला जेवढा वेळ मिळेल मी धुळे मतदारसंघामध्ये प्रचार आहे तिथं मी प्रचार प्रमुख आहे. तिथलाही मला प्रचार करायचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही प्रचार करायचा आहे. दोघी कोल्हापूर मतदारसंघामध्ये आणि हातकलंगणे मतदारसंघामध्ये दोघी ठिकाणी मी जाणार आहे. राजकारणातली व्यक्ती या निवडणुकीत आपलं नागरिकांचं जनतेचं मत आजमावत आहे म्हणून तुम्हाला भाजपनं इकडे पाठवलंय का प्रचारासाठी? ते आपण ठरवायचं. भाजपने विशेष जबाबदारी दिलेली आहे तुमच्यावर. कोल्हापूरने हातकलंगणीची विशेष जबाबदारी दिलेली आहे. मला कोल्हापूर आणि हातकलंगणीची जबाबदारी दिली आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचा मी निवडणूक प्रमुख आहे. त्यामुळे धुळ्याची माझ्याकडे जबाबदारी आहे. नुसतं हातकलंगणे आणि कोल्हापूर शहराची जबाबदारी माझ्याकडे नाही आहे. तुम्ही मगाशी म्हटलं की ते शहाजी महाराजांचे वंशज असतात, शाहू महाराजांचे नाही. शहाजी महाराज नेमकं कुणाचे वंशज? शहाजी महाराज हे शाहू महाराजांचे बाचे होते, म्हणजे राजाराम महाराजांचे बाचे होते. त्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये राजगादी आपल्याला मोकळी ठेवता येत नव्हती म्हणून ताराराणी राणी साहेबांनी ज्या आईंच्या आई होत्या, सख्या आई होत्या, बडोद्याच्या मोठ्या प्रिन्सेस होत्या, त्यांनी त्याला दत्तक घेतलं. शहाजी महाराजांना जे आईंचे आतेभाऊ होते त्यांनी कमिटमेंट केलं होतं म्हणून ते तिथले कोल्हापूरला दत्तक आले. ते मूळचे देवाचे तुकोजीराव महाराज, तुकोजीराव पवार म्हणून त्यांचं नाव. सध्या कोल्हापूरचे वंशज नाहीत असं म्हणायचं की ते शाहू महाराजांचे ते वंशज नाहीत असं म्हणायचं. कसं काय म्हणणार मी? शहाजी महाराजही वंशज होते. कोल्हापूरचे उमेदवार जे आहेत ते म्हणतात की थेट आम्ही पुरोगामी विचारांचा हे घेऊन पुढे जातोय. तर याबद्दल आपली भूमिका अगेन्स्ट आहे. तर याबद्दल माझी भूमिका अगेन्स्ट ते कसं काय ठरवलं? प्रचाराला तुम्ही भाजपच्या जर असेल तर उमेदवार विरोधात आहे ना?
तर प्रचाराला पण भाजपच्या आला. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चालू आहे. तर आपली भूमिका महायुतीच्याच बाजूने आलोय मी, भाजपच्याच बाजूने मी प्रचाराला आलो. आणि कोणी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा शाहू महाराजांच्या विचाराच्या विरोधात आहे. महाराज, महायुतीचे उमेदवार म्हणतात की आताच्या छत्रपती घराण्यानं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या कामाला साजेसं काम केलेलं नाहीये. तुम्ही बरोबर म्हणतायत. थेट विचारांचे रक्ताची वारसदार आहात म्हणतात. तुम्ही आतापर्यंत काय साजेसं काम केलं? तुम्ही आतापर्यंत काय एकूणच तुमचं काम काय आहे? साजेसं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना साजेसं काय काम? मी त्यांचे विचार लोकांमध्ये पसरवले. जे यांनी केलं नाही ते मी केलं. मी जनतेपर्यंत गेलो. म्हणजे यांनी शाहू महाराजांचे विचार करून लोकांपर्यंत नाही गेलं. तेही जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरतात, तेही जनतेमध्ये मिसळतात, तेही जनतेला मदत करतात. मी कधी ऐकलं नाही. टोल आंदोलनामध्ये ते सुद्धा होते, नाना सुद्धा होते त्यावेळेला. त्यावेळी शाहू महाराज रस्त्यावर उतरले. नानांचे शेजारीच होते. शेतकरी आंदोलनाच्या वेळेला सुद्धा ते आले होते. मराठा आरक्षणाला ते गेले होते. जरांगे पाटलांना भेटायला गेले. सीएच्या पण नेतृत्व त्यांनी केलं. सीए कायदा रद्द व्हावा त्याचं नेतृत्व. नाही, आम्हाला टोलचं आंदोलन, जनतेचं आंदोलन पाहिजे. नागपूरच्या सगळ्या आंदोलनात शाहू महाराज आघाडीवर असतात. मग लोकांनी का उदाहरण सांगितलं. फक्त हे किरण शिंदे आमचे सहकारी. नाही, हे पहिलं होतं. एक मिनिट, जरा एक मिनिट. पहिल्यांदा हे आलं. एक मिनिट. ते म्हणतात की शाहू महाराजांना फक्त कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत सीमित करू नका. शाहू महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे नाही तर देशाचे. देशाचे आराध्य दैवत. शाहू महाराजांच्या विचारांवरतीच हा महाराष्ट्र चालत आहे. या ठिकाणी जे आलेले आहेत राजवर्धनजी कदम हे शाहू महाराजांच्या रक्ताचे वारसदार म्हणून या ठिकाणी आले. राहिला प्रश्न घरगुती याचा, तो कौटुंबिक आहे. त्या कौटुंबिक वादाच्या प्रश्नावरती ते त्यांच्या पद्धतीने हे करतील. आज ज्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली त्यांचं असं मत आहे की त्या पक्षाच्या भूमिकेशी अजिबात त्यांचं म्हणजे जी माझी भूमिका आहे, ती बांधिलकी- बांधिलकी त्या पक्षाशी आहे. परंतु त्यांच्या निदर्शनाला असं आलेलं नाही की भाजपा हा पक्ष जातीवादी पक्ष आहे किंवा अशा पद्धतीचा पक्ष आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती फार भाष्य करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तरी तुम्ही पुन्हा एकदा आमच्यामध्ये पण कन्फ्युजन जायला नको. तुम्ही फक्त प्रचाराला आलेला आहात. हा कौटुंबिक वाद जुना जो आहे, कौटुंबिक वाद जुना आहे तो आम्ही आमच्या स्तरावर सोडू. तो इथं प्रचाराचा मुद्दा नाही, नाही. बरोबर. बिलकुल नाही. ते ही एक कन्फ्युजन आमच्या मनामध्ये होतं की तुम्ही हा काही जुना वाद. नाही, जुना वादासाठी मी नाही आलो. ठीक आहे. चालेल. सर्व जनतेला मी आव्हान करतो की तुम्ही संजय मंडलिकांना आणि धैर्यशील मानेंना मतदान करा. यासाठी मी इथं आलो, एक भाजपचा पदाधिकारी म्हणून, जबाबदार पदाधिकारी म्हणून. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रिंट मीडिया सर्वच यांचे आम्ही मनापासून आभार मानतो की आपण आमच्यासाठी अमूल्य वेळ दिली. याबद्दल पुनश्च एकदा या ठिकाणी आपलं नाव हे किरण शिंदे किरण शिंदे म्हाडाचे चेअरमन होते. हे कोल्हापूरचे. मी पद्माराजी साहित्य समिती अध्यक्ष दादासाहेब निंबाळकर यांचा पुतणी काय झालं या सगळ्यांचा जन्म त्यामुळे नाही, माझे होतं नाही, मी होतो नाही, ना. आम्ही पत्रकार बनतो. पद्माराजी साहित्य अध्यक्ष दादासाहेब निंबाळकर यांचा मी पुतणी आहे. दादासाहेब निंबाळकर, मेजर दादासाहेब निंबाळकर ज्यांनी पद्माराजी साहित्य समिती उभारली त्यांच्या मी पुतणी. जे आंदोलन सुरू केलं आंदोलनात त्यावेळी. आम्ही होतो. मला एक मुद्दा आपल्याला म्हणायचा आहे. सर्वांचे पुनश्च एकदा आभार. आपण सर्वजणांनी आपला अमूल्य वेळ दिला. चांगली प्रसिद्धी द्यावी ही विनंती. मी जे आव्हान केलेलं आहे. ओके, थँक्यू.